कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये तिढा कायम आहे. विद्यमान खासदारांविषयी नाराजी असल्याचे सांगत शिवसेना व मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाचे खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचे तिकीट कापणार असल्याची चर्चा आहे. निवडून येईल त्याला संधी देणार असल्याचा फॉर्म्युला ठरल्यानंतर भाजपने अधिक सक्षम उमेदवार देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे उमेदवारीची शाश्वती नसतानाही विद्यमान खासदारांनी दबावगट बनवण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे प्रचार दौरे सुरू ठेवत माझी उमेदवारी निश्चित असल्याचे छाती ठोकपणे सांगत असले तरी उमेदवारीची टांगती तलवार कायम आहे. शिवसेनेत 2 गट पडल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी भाजपसोबत जाण्यास निर्णय घेतला. त्यानंतर हळूहळू खासदारांची पावलेही मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पडली. भरघोस निधी आणि आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची अट घालून कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने हे शिंदे गटात गेले. शिंदे गट भाजपसोबत गेल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट होती. विद्यमान खासदार संजय मंडलिक हे शिंदे गटात जाण्यापूर्वी त्यांचे भाषण चर्चेचे विषय ठरले होते. निष्ठावंत सैनिक हे 24 कॅरेट सोने तर शिंदे गटात गेलेले बेंटेक्स आहेत अशी टीका केली होती. मात्र भाषणाच्या 4थ्या दिवशी खासदार मंडलिक शिंदे गटात दाखल झाले. त्यामुळे शिवसैनिक त्यांच्याबद्दल चांगले चिडून आहेत. शिवाय मतदारसंघामध्ये दोन्ही विद्यमान खासदारांचा जनसंपर्क कमी असल्याची लोकांमध्ये भावना आहे. आघाडी सरकार आणि महायुतीचा कालावधी आणि कोरोना काळात दोघांची कामगिरी असमाधानकारक असल्याची भावना मतदारसंघात मतदार व्यक्त करतात. शिवाय 5 वर्षात विशेष कार्यक्रमही ते मतदारसंघात घेऊ शकलेले नाहीत. सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणतीच यंत्रणा राबवली नसल्याचे चित्र आहे. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या युतीमुळे दोन्ही विद्यमान खासदारांना त्याचा फायदा झाला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या भूमिकेने संजय मंडलिक यांच्या विजयात भर घातली हे कोणी नाकारू शकत नाही. काँग्रेसच्या पाठबळामुळेच संजय मंडलिक यांना संसदेत जाण्याची संधी मिळाली अशीही लोकभावना व्यक्त करतात. ही सर्व परिस्थिती असताना आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांनाच उमेदवारी द्यावी का? शिवाय मतदारसंघात असलेल्या अकार्यक्षमतेच्या ठपक्यामुळे दोन्ही खासदारांची प्रतिमा काहीशी मलिन झाली आहे. शिवाय महायुतीचा जिल्ह्यातील एकही आमदार या दोघांच्या उमेदवारीबाबत बाजू घेण्यास तयार नाही. कोल्हापूरच्या जागेबाबत आमदार प्रकाश आंबेडकर यांनी खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. कोल्हापुरातील दोन्ही खासदारांचे पत्ते कापण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे. कोल्हापूरच्या जागेवर उमेदवारी बदलाच्या हालचाली सुरू असून भाजपचे नेते समरजित घाडगे यांचे नाव निश्चित झाले असून त्यांना शिवसेनेच्या चिन्हावर उमेदवारी देणार असल्याचे बोलले जाते. हातकणंगलेबाबत सस्पेन्स कायम आहे. अशा परिस्थितीत विद्यमान खासदारांनी दबाव वाढवण्यासाठी वेगवेगळे पर्याय स्वीकारले आहेत. हातकणंगल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी प्रचाराला सुरुवात करून गावोगावी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. खासदार संजय मंडलिक यांनी बुधवारी प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मते जाणून घेतली. त्यानंतरही त्यांनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचे छाती ठोकपणे सांगितले. मात्र मागील 2 दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारीबाबत कल्पना दिली असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे उमेदवारी न मिळण्याचे संकेत त्यांना मिळाले अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र दबावगट निर्माण करण्यासाठी त्यांनी कोर कमिटीतील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन रणांगणात मीच असणार असं जाहीर केलं आहे. तसेच खासदार मंडलिक यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री
अमित शाह यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. या भेटीचे स्वतः मंडलिक यांनी खंडन केले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना डावलून परस्पर अमित शाह यांना भेटल्याने शिंदे हे त्यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जाते, अशी चर्चा रंगली आहे. एकंदरीतच दोन्ही विद्यमान खासदारांना आपल्या उमेदवारीबाबत अजूनही संभ्रम आहे. उमेदवारीची माळ आपल्याच गळ्यात पडण्यासाठी दोन्ही खासदारांनी धडपड सुरू केली आहे. दोन्ही खासदारांची धडपड सुरू आहे. येत्या 4 ते 5 दिवसात नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार हे स्पष्ट होणार आहे.